अजितदादांची फडणवीसांसोबत कोकाटेंच्या राजीनाम्यासंदर्भात चर्चा। हायकोर्टाचा दिलासा नसेल तर फडणवीसांना राजीनामा सुपूर्द करणार। फडणवीसांसोबतच्या बैठकीमध्ये अजितदादांची भूमिका असल्याची सूत्रांची माहिती। नाशिक कोर्टाने काढलेले अटक वॉरंटची प्रत नाशिक पोलिसांना प्राप्त। कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पोलीस पुढील कारवाई करणार। तर नाशिक पोलिसांचं पथक आज मुंबईला येण्याचीही दाट शक्यता। उद्या कोकाटेंच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी होणार। सदनिका गैरव्यवहार प्रकरणी माणिकराव कोकाटेंची खाती काढली। कोकाटेंची खाती काढण्याची मुख्यमंत्र्यांची शिफारस ही राज्यपालांकडून मान्य। कोकाटेंजवळची खाती अजित पवार यांच्याकडे। कोकाटेंना मंत्रिमंडळातून हाकलून द्या, विरोधकांची मागणी। कोकाटे आता सतत मुख्यमंत्री अजित पवार यांना फोन करतायत। कोकाटेंना वाचवण्याचं काम सरकार करतंय, हर्षवर्धन सपकाळ यांचा गंभीर आरोप। धनंजय मुंडेंनी दिल्लीमध्ये अमित शहांची भेट घेतल्याची माहिती। धनंजय मुंडेंची दिल्लीवरील चर्चेत तर धनंजय मुंडेंचं हायकमांड मुंबईमध्ये। दिल्लीत ते का आले ते माहिती नाहीये। वैयक्तिक कामासाठी दिल्लीला आले असावेत। खासदार सुनील तटकरेंचा मुंडेंना टोला। अमित शहांच्या भेटीवरती धनंजय मुंडेंचं स्पष्टीकरण। मतदारसंघातील एका कारखान्यासंदर्भात आणि वैद्यनाथ ज्योतिर्लिंग तीर्थस्थळाचा केंद्र सरकारच्या प्रसाद योजनेमध्ये समावेश करण्यासंदर्भात ही भेट घेतल्याची ट्विटमधून माहिती। पूर्वनियोजित भेट असल्याची देखील मुंडेंची माहिती। दादा फडणवीस बैठकीनंतर आता राष्ट्रवादी पक्षाची पुन्हा एकदा बैठक। मलिकांशिवाय समन्वय समिती स्थापन करता येईल का याची बैठकीमध्ये चाचपणी। युती नाही तिथे अन्य पक्षांसोबत कशा प्रकारे जाता येईल याची बैठकीत चर्चा। तुम्ही निवडणुकीमध्ये फक्त कमळाची काळजी करा, 5 वर्ष आम्ही तुमची काळजी करू। अंबरनाथमधील सभेत मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य। भाजप आणि शिवसेना बैठकीचं मला अद्याप निमंत्रण नाही। बैठकीचं निमंत्रण का नाही या संदर्भात माहिती नाहीये। पक्षाने आदेश दिला तरच बैठकीला जाणार, रवींद्र धंगेकरांची प्रतिक्रिया। संजय राऊत आज शरद पवार यांची भेट घेणार। महानगरपालिका निवडणुकांच्या अनुषंगानं राऊत पवारांची भेट घेणार असल्याची माहिती। राहुल कलाटे यांचा भाजप प्रवेश निश्चित। रवींद्र चव्हाण तसेच मुरलीधर मोहोळ यांच्या उपस्थितीमध्ये आज मुंबईमध्ये पक्षप्रवेश होणार। राहुल कलाटे सध्या राष्ट्रवादी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये असल्याची माहिती। सार्वजनिक निधीचा गैरवापर केल्याप्रकरणी शिंदे सेनेचे आमदार मंगेश कुडाळकर यांच्यावरती गुन्हा दाखल करण्याचे आदेश। कुडाळकर यांच्यावरती मतदारसंघात विकास कामांसाठी मंजूर केलेल्या सार्वजनिक निधीचा गैरवापर केल्याचा आरोप। साताऱ्याच्या सावरीतील ड्रग्ज प्रकरणाशी माझा काहीही संबंध नाहीये। ड्रग्ज प्रकरणामध्ये सुषमा अंधारे यांनी आरोप केलेल्या प्रकाश शिंदेंचे स्पष्टीकरण। तर राजकीय द्वेषातून आपलं नाव या प्रकरणामध्ये गोवलं जातंय। आरोप करणाऱ्यांवरती अब्रूनुकसानीचा दावा करणार प्रकाश शिंदे यांचा इशारा। काँग्रेस आमदार प्रज्ञा सातव आज आमदारकीचा राजीनामा देणार। सकाळी 10:30 वाजता सभापतींकडे मागितला वेळ। काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा देखील आजच राजीनामा देणार असल्याची माहिती। प्रज्ञा सातव निष्ठावंत काँग्रेसी, त्या भाजपात जाणार नाहीत। प्रज्ञा सातव यांच्याबाबत भाजपनं अफवा पसरवल्या आहेत। प्रदेश अध्यक्षांनी प्रज्ञा सातव यांच्याशी संपर्क साधलाय, नाना पटोलेंची प्रतिक्रिया। माजी आमदार दिलीप मानेंचा रखडलेला भाजप प्रवेश आज होणार। भाजप प्रदेश कार्यालयामध्ये आज माने पक्ष प्रवेश करणार। कल्याण डोंबिवलीमध्ये मनसेच्या 2 महिला शहराध्यक्षांचे राजीनामे। कल्याण डोंबिवलीमध्ये मनसेमध्ये बंडाचे निशाण। राजू पाटील यांच्या कार्यपद्धतीवर शहराध्यक्षांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित। नागपुरातील भाजपच्या 25 ते 30% माजी नगरसेवकांची तिकीट कापली जाणार, सूत्रांची माहिती। भाजपने प्रदेश पातळीवरती सर्वेक्षणात साधारणतः 30% माजी नगरसेवकांचे रिपोर्ट कार्ड नकारात्मक आल्याचं कळतंय। निष्क्रिय माजी नगरसेवकांना या निवडणुकीमध्ये घरी बसवण्याची भाजपची तयारी। नागपूर मनपा निवडणुकीमध्ये जागा वाटपावरून भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये चढाओढ। राष्ट्रवादीला महायुतीमध्ये किमान 15% म्हणजे 22 जागांची मागणी। राष्ट्रवादीचे निरीक्षक राजेंद्र जैन यांच्या उपस्थितीमध्ये काल बैठक संपन्न। नागपूर मनपा निवडणुकीसाठी रिपाई आठवले गटाने भाजपकडे 10 जागांचा प्रस्ताव दिला। भाजप शहराध्यक्ष दयाशंकर तिवारींची भेट घेऊन 10 उमेदवारांची यादी सादर। तर भाजपकडून लवकरच पुढील चर्चेचंही आश्वासन। भाजपचं राष्ट्र प्रथम मागे पडलं, आता भ्रष्ट प्रथम झालंय। ईव्हीएमच्या माध्यमातून मतांची चोरी करून सत्तेत आले। लातूरच्या सभेतून उत्तम जानकर यांचा भाजपवर निशाणा। काँग्रेस जिवंत ठेवायची असेल तर काँग्रेसमधील निष्ठावंतांनाच संधी द्या। पुण्यातील काँग्रेस इच्छुकांच्या मुलाखतीतील पदाधिकाऱ्यांचा सूर। पहिल्याच दिवशी काँग्रेसमधील 200 इच्छुकांनी मुलाखती दिल्या।
आशिष शेलार यांचा संदीप देशपांडेंकडून झोलर आणि बुरशी असा उल्लेख. नावात आहे शेलार पण हा आहे बोगस मतदानातून निघालेला झोलर. संदीप देशपांडेंकडून ट्विट करत आशिष शेलार यांच्यावर टीका. मुंबई महापालिकेच्या मुख्यालयात आचारसंहितेचा भंग. आचारसंहितेमध्ये सचिव कार्यालयामध्ये प्रस्ताव मंजुरीच्या प्रक्रियेसाठी लगबग. दुसऱ्या दिवशी सकाळी काम थांबवल्याची पालिका सूत्रांची माहिती. मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपचा जाहीरनामा पुढील आठवड्यात प्रसिद्ध होणार. काही दिवसांपूर्वीच भाजपने मुंबईकरांचे प्रश्न आणि मतं मागवली होती. त्यानुसार जाहीरनामा तयार केला जाणार. महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती भाजपचा कार्यकर्त्यांना 40 कलमी कार्यक्रम. तर भाजपकडून मिशन महापालिकेची सुरुवात. भाजप घर चलो अभियान सुरू करणार. तर 122 सरकारी योजनांची माहिती लोकांपर्यंत पोहोचवणार. मुंबई पालिकेच्या निवडणुकीत देखील समाजवादी पक्षाचा एकला चलोरेचा नारा. तर गेल्या निवडणुकीमध्ये विजयी झालेल्या 6 जागांसह अन्य कोणत्या जागा जिंकता येतील का याची सध्या चाचपणी सुरू. यावर्षी जास्त जागा जिंकू, अबू आझमी यांना विश्वास. छत्रपती संभाजीनगरच्या विट्स हॉटेल प्रकरणावरून दानवेंचं ट्विट. जिथून फाईल फिरल्या त्याच कार्यालयाचे अधिकारी चौकशी करणार. ही कसली हाय पॉवर कमिटी? अंबादास दानवेंचा सवाल. अण्णा बनसोडे यांचे सुपुत्र सिद्धार्थ बनसोडे यंदा निवडणुकीच्या रिंगणामध्ये. सिद्धार्थ बनसोडे 100% निवडणूक लढवणार. अण्णा बनसोडे यांची प्रतिक्रिया. तर सिद्धार्थ बनसोडे कोणत्या प्रभागातून निवडणूक लढवणार या संदर्भात अद्यापही स्पष्टता नाही. पुण्यामध्ये भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेची पालिका जागा वाटपाच्या संदर्भात पहिली बैठक. बैठकीला शिवसेनेचे नेते रवींद्र धंगेकर यांना निमंत्रण नाही. जैन बोर्डिंग प्रकरणी आवाज उठवल्यानं रवींद्र धंगेकर यांच्याबद्दल भाजपमध्ये नाराजी. शिल्पकलेतील भीष्माचार्य राम सुतार काळाच्या पडद्याआड. वयाच्या 101व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास. पद्मश्री, महाराष्ट्र भूषण यांसारख्या पुरस्कारांनी गौरवान्वित करण्यात आलं. तर राम सुतार यांनी 200हून अधिक शिल्पही बनवल्याची माहिती. नाशिकमधील तपोवनातील वृक्षतोडीच्या निर्णयाला उच्च न्यायालयामध्ये आव्हान. याचिकेवरती आज सुनावणी होणार. 1800 झाडं तोडण्यास प्रतिवादींना मज्जाव करावा अशी मागणी. मधुकर जगताप यांनी वकील पायल वर्धन आणि ओमकार बाबळे यांच्यामार्फत जनहित याचिका दाखल केली. शेतकऱ्याची किडनी गेली, महाराष्ट्राची अब्रू गेली. गृह खात्याचा वचक आता कमी झाला आहे. सामनाच्या अग्रलेखातून सरकारवर टीकास्त्र. गोंदिया आणि तेरोडा नगर परिषद आणि नगरपंचायतीसाठी 18,000 मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार. 20 डिसेंबरला मतदान होणार. तर आज प्रचाराच्या तोफा थंडावणार. बारामती तालुक्यात मान्यता न मिळाल्यानं पीएमआरडीएच्या हद्दीमध्ये समावेश लांबणीवर. तालुक्याचा पीएमआरडीएमध्ये समावेश करण्याचा अजित पवारांचा प्रस्ताव होता. भंडारामध्ये इपोस मशीनच्या तांत्रिक अडचणींमुळे रेशन वाटपात अनेक अडथळे. ग्रामीण कार्डधारकांना सहन करावा लागतोय मोठा त्रास. सोलापूरमध्ये कांद्याचे भाव 3,700 रुपयांवर पोहोचले. काल 294 कांद्यांच्या ट्रकची आवक झाली. तर 29,452 क्विंटल कांद्याची उलाढाल. सांगलीच्या ईश्वरपूरमध्ये 8वीच्या विद्यार्थिनीवरती दोघांकडून अत्याचार. पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करत दोघांनाही अटक. एक आरोपी सराईत गुन्हेगार असल्याची माहिती.